करूया तरी स्टार्ट. इथे होतो आपण लास्ट 1 पॉइंट. हा क्वेश्चन दिला होता. हाऊ मेनी टाइप्स ऑफ फंक्शनल ग्रुप आर प्रेझेंट इन दिस मॉलिक्यूल? लिहू आन्सर. केलेला ट्राय. हा SH. सो SH म्हणजे हा वाला प्रेझेंट आहे थायो अल्कोहोल. थायोल बोलतात त्याला. कार्बन कनेक्टेड टू OH हा अल्कोहोल आहे. थायोल होता, अल्कोहोल होता. हा C डबल बॉन्ड O. लेफ्ट साइडला कार्बन, राइट साइडला कार्बन. सो हा वाला कीटोन. देन ऑक्सिजन, राइट साइडला कार्बन, लेफ्ट साइडला कार्बन. सो हा वाला आहे इथर. नेक्स्ट कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आणि इथे पण पहा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. सो दे बोथ आर अल्कीन. हा होता आन्सर. आय होप करेक्ट आला असेल. सो पहा सायनाइड फंक्शनल ग्रुप काय असतो? इट इज सिम्पली R कनेक्टेड टू दी C ट्रिपल बॉन्ड N. त्याला बोलतात सायनाइड. किंवा यातच नाव आहे और नायट्राइल. नायट्राइल सायनाइड सेम. यातच दोन नाव आहे. ठीक आहे. देन कधी सायनाइड बोलतात कधी नायट्राइल बोलतात ते IUPAC मध्ये पाहूयात. सध्या R ची व्हॅल्यू कार्बन. सो इट इज C ट्रिपल बॉन्ड N लेट कनेक्टेड टू ओनली वन कार्बन. फक्त एक कार्बनला कनेक्टेड आहे. आणि या कार्बनची व्हॅलेन्स कम्प्लीट करण्यासाठी 3 लिहिले हायड्रोजन. सो इट इज CH3 C ट्रिपल बॉन्ड N. ठीक. सेकंड एक्झाम्पल. लेट C ट्रिपल बॉन्ड N कनेक्टेड टू 2 कार्बन. कार्बन नंबर 1 and कार्बन नंबर 2. व्हॅलेन्सी कम्प्लीट करण्यासाठी 3 हायड्रोजन, व्हॅलेन्सी कम्प्लीट करण्यासाठी 2 हायड्रोजन. सो इथे पण C ट्रिपल बॉन्ड आहे, इथे पण C ट्रिपल बॉन्ड आहे. सो हे दोन्ही सायनाइड आहेत किंवा त्यांना आपण बोलतो नायट्राइल आहे. ठीक आहे. या दोघांचा डिफरन्सही पहा. यांचा डिफरन्स CH2 युनिटचा आहे. सो दे आर होमवर्क. नेक्स्ट वन फंक्शनल ग्रुप. नवीन फंक्शनल ग्रुप आहे आयसोसायनाइड. आयसोसायनाइड. ठीक आहे. किंवा ज्याला बोललं जाईल आयसोनायट्राइल. सो आयसोसायनाइड असतो R N ट्रिपल बॉन्ड C कोऑर्डिनेट बॉन्ड फ्रॉम नाइट्रोजन टू कार्बन. हा वाला आहे आयसोसायनाइड. ठीक आहे. किंवा असा लिहिला जाईल और इट इज R N ट्रिपल बॉन्ड C नाइट्रोजन पॉझिटिव्ह कार्बन निगेटिव्ह. ठीक आहे. हा वाला आयसोसायनाइड आहे. R ची व्हॅल्यू पुट अप करूया. कार्बन. सो इट इज N ट्रिपल बॉन्ड C लेट कनेक्टेड टू ओनली वन कार्बन. सो व्हॅलेन्सी कम्प्लीट करण्यासाठी 3 हायड्रोजन. हा वाला आयसोसायनाइड आहे. किंवा नेक्स्ट एक्झाम्पल. लेट N ट्रिपल बॉन्ड C कनेक्टेड टू कार्बन नंबर 1 and कनेक्टेड टू कार्बन नंबर 2. व्हॅलेन्सी कम्प्लीट करण्यासाठी 2 हायड्रोजन, व्हॅलेन्सी कम्प्लीट करण्यासाठी 3 हायड्रोजन. सो हा होता आजचा सेकंड फंक्शनल ग्रुप आयसोसायनाइड. नेक्स्ट वन कार्बोक्सिलिक ऍसिड. सो कार्बोक्सिलिक ऍसिड फंक्शनल ग्रुप. इट इज R C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O H. किंवा शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो आपण R C डबल O H. R C 2 वेळा ऑक्सिजन. सो डबल O H. ठीक. आम्हाला जो पार्ट आहे ना आम्हाला पार्ट कॉमन आहे फिक्स. जसे इथे तुमचा C ट्रिपल बॉन्ड N आम्हाला फिक्स पार्ट आहे. इथे N ट्रिपल बॉन्ड C फिक्स पार्ट आहे. R चेंज होणार आहे, R चेंज होणार आहे. सिमिलरली इथे ऍसिडिक ग्रुप फिक्स पार्ट आहे, R ग्रुप चेंज होणार आहे. ठीक. ऍसिडिक ग्रुप हा वाला फिक्स पार्ट आहे, R चेंज होणार आहे. या R चे व्हॅल्यू आयदर हायड्रोजन असेल किंवा याने कार्बनचा ग्रुप असेल. लेट याची व्हॅल्यू मी पुट केली हायड्रोजन. सो हायड्रोजन इट इज कनेक्टेड टू दी C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O H. याचं नाव आहे फॉर्मिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिड.
किंवा याची व्हॅल्यू पुटअप केली कार्बन, सो सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ एच हा फिक्स होता. आर ची व्हॅल्यू पुटअप केली कार्बन, सो इट इज कार्बन. व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी 3 हायड्रोजन. यावाल्या कंपाऊंडचं नाव ऍसिटिक ऍसिड. पहा डिफरन्स दोघांमध्ये, CH2 चा आहे, सो हे होमोलॉग्स आहेत. लेट माझा फिक्स ग्रुप होता सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ एच, आणि यामध्ये ऍड केले मी 2 कार्बन, कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 2. व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी 2 हायड्रोजन, व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी 3 हायड्रोजन. 1 2 3 हे दोघे होमोलॉग्स आहेत, हे दोघे होमोलॉग्स आहेत. सो हा वाला फंक्शनल ग्रुप आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. नेक्स्ट वन फंक्शनल ग्रुप सल्फोनिक ऍसिड. सो सल्फोनिक ऍसिड फंक्शनल ग्रुप असतो RSO3H, किंवा जर याला कम्प्लीट लिहिला तर R सल्फर डबल बॉन्ड ऑक्सिजन डबल बॉन्ड ऑक्सिजन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन हायड्रोजन SO3 and H. ठीक है. एग्जाम्पल R ची व्हॅल्यू कार्बन, सो इट इज सल्फर डबल बॉन्ड ऑक्सिजन डबल ऑक्सिजन सिंगल OH. इथे लिहिला मी 1 कार्बन, व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी 3 हायड्रोजन. आम्हाला बनलं सल्फोनिक ऍसिड. किंवा लेट आपण लिहिलं सल्फोनिक ऍसिड SO3H कनेक्टेड टू 2 कार्बन, कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 2. व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी 3 हायड्रोजन, व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी 2 हायड्रोजन. 1 कार्बनचा सल्फोनिक ऍसिड, 2 कार्बनचा सल्फोनिक ऍसिड. सो होतं सल्फोनिक ऍसिड. ठीक, 4 झाले. 1 2 3 4. नेक्स्ट वन फंक्शनल ग्रुप अमाइड. अमाइड फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप आहे आपल्याकडे यावेळी RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड NH2. ठीक, आज एवढं वाला पार्ट आहे ना, C डबल बॉन्ड वन नायट्रोजन आम्हाला फिक्स पार्ट आहे. ठीक आहे. R ची व्हॅल्यू चेंज होईल, R ची व्हॅल्यू कार्बन आहे. जर मी कंपाऊंड काही असं लिहिलं, इट इज CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड NH2. ठीक, जर एकच R ग्रुप प्रेझेंट इकडे फक्त लेफ्ट साईडला आहे, नायट्रोजन बरोबर कोणताही R ग्रुप नाहीये, याला पण बोलतो प्रायमरी अमाइड. ठीक, किंवा इथे मी सध्या R लिहितो कॉमन, RC डबल बॉन्ड O NH2 आम्हाला प्रायमरी अमाइड आहे. हे जे 2 हायड्रोजन आहेत, आउट ऑफ दिस 2 हायड्रोजन इफ 1 हायड्रोजन इज रिप्लेस बाय R ग्रुप, म्हणजे जर मी असं लिहिलं RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड NH, 1 हायड्रोजन रिप्लेस केला बाय दी अनादर R ग्रुप. हे दोन्ही R सेमही असतील किंवा सेम नसतील, काही फरक नाही पडत. आवाला कंपाऊंड आहे सेकंडरी अमाइड. जर हावाला हायड्रोजन रिप्लेस केला बाय दी अनादर वन R ग्रुप, RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड नायट्रोजन अलॉंग विथ फर्स्ट R ग्रुप अँड सेकंड R ग्रुप, त्याला बोललं जाईल टर्शरी अमाइड. आणि R ची व्हॅल्यू कार्बन. असं एक्झाम्पल लिहितो की C डबल बॉन्ड O NH2, आणि इथे फक्त मी 1 कार्बन लिहिला, व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी 3 हायड्रोजन. प्रायमरी अमाइड आहे ना, तो हा प्रायमरी अमाइड आहे. लेट कंपाऊंड बनवला C डबल बॉन्ड O, इथे लिहिला 1 कार्बन, व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी 3 हायड्रोजन. नायट्रोजनचे होते 2 हायड्रोजन, 1 हायड्रोजन रिप्लेस केला बाय दी कार्बन आणि व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी 3 हायड्रोजन. आवाला बनला सेकंडरी अमाइड. नेक्स्ट वन, लेट C डबल बॉन्ड O कनेक्टेड टू 1 कार्बन, व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी 3 हायड्रोजन. आणि या नायट्रोजन बरोबर जे 2 हायड्रोजन होते, दोन्ही रिप्लेस केले मी विथ कार्बन कार्बन, व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी 3 हायड्रोजन. सो इट इज टर्शरी अमाइड. नेक्स्ट वन एक्झाम्पल सायक्लिक वाला बनवूयात. पहा सायक्लिक अमाइड आहे, C डबल बॉन्ड O कनेक्टेड टू नायट्रोजन. आज वाला पार्ट फिक्स बोललो ना, C डबल बॉन्ड O कनेक्टेड टू नायट्रोजन. इकडे R ग्रुप, नायट्रोजन बरोबर आयदर 2 हायड्रोजन, तो बोलला जाईल प्रायमरी अमाइड. 1 हायड्रोजन रिप्लेस बाय R ग्रुप बोलला जाईल सेकंडरी अमाइड, अँड बोथ हायड्रोजन रिप्लेस बाय 2 R ग्रुप बोलला जाईल टर्शरी अमाइड. हे वाले R ग्रुप सेम असतील सेम नसतील काय फरक नाही पडत. सध्या एक्झाम्पल दिलाय की सेम, CH3 दोन्ही R ग्रुप सेम आहेत, CH3 तिन्ही R ग्रुप सेम आहेत. नेक्स्ट वन फंक्शनल ग्रुप इज दी ऍसिड हॅलाइड. ऍसिड हॅलाइड फॉर्म्युला आहे आपल्याकडे RC डबल बॉन्ड O X हॅलोजन आहे, क्लोरीन ब्रोमीन आयोडीन.
हॅलोजन आहे कोणी ना कोणी, ठीक आहे. आणि हा वाला पार्ट फिक्स आहे, पहा एवढा वाला पार्ट फिक्स आहे. बाकी आर ची व्हॅल्यू आयदर हायड्रोजन किंवा कार्बन, ठीक आहे. व्हॅल्यू पुटअप करूयात. लेट मी व्हॅल्यू पुटअप केली हायड्रोजन. सो इट इज HC डबल बॉन्ड O आणि इथे कोणी X लेट लिहिला मी क्लोरीन, हा वाला कंपाऊंड आहे. किंवा मी आर ची व्हॅल्यू पुटअप केली, हा पहिला लिहितो मी RC डबल बॉन्ड OCl, फिक्स पार्ट आहे, ठीक. आर ची व्हॅल्यू लिहिला मी एक कार्बन, सो एक कार्बन व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी 3 हायड्रोजन, हा वाला कंपाऊंड मध्ये. नेक्स्ट वन लेट लिहिला मी C डबल बॉन्ड O, इथे लिहिला मी ब्रोमिन. हॅलोजन कोणी चालेल ना, X म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन कोणी असेल. कनेक्टेड टू लेट कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, बॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी 2 हायड्रोजन, बॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी 3 हायड्रोजन. हा वाला फंक्शनल ग्रुप आहे ऍसिड हॅलाइड. नेक्स्ट वन फंक्शनल ग्रुप अनहायड्राइड, रिपीट लिहितो RC डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O R. एक मिस केला होता ऑक्सिजन. हा वाला पण फिक्स पार्ट आहे, फिक्स. दोन्ही साईड फक्त आर ची व्हॅल्यू कार्बन कार्बन लिहायची. जर दोन्ही आर ग्रुप सेम असतील तर बोलला जाईल सिमेट्रिकल अनहायड्राइड, आणि जर दोन्ही आर ग्रुप वेगळे वेगळे असतील तर बोलला जाईल अनसिमेट्रिकल अनहायड्राइड. लेट फॉर एक्झाम्पल C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, इकडे पण लिहिला एक कार्बन, इकडे पण लिहिला एक कार्बन, बॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी 3 हायड्रोजन, बॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी 3 हायड्रोजन, चावाला पण अनहायड्राइड. किंवा लेट सायक्लिक बनवतो अनहायड्राइड. C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O मध्ये प्रेझेंट ऑक्सिजन, C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O मध्ये प्रेझेंट ऑक्सिजन. त्याच्या या साईडला कार्बनचा ग्रुप, या साईडला कार्बनचा ग्रुप, अनहायड्राइड आहे. नेक्स्ट एक्झाम्पल लेट C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O. एवढा वाला पार्ट फिक्स आहे. इकडे घेतले आपण 2 कार्बन, इकडे घेतला पण 1 कार्बन, बॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी 3 हायड्रोजन, बॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी 2 हायड्रोजन, बॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी 3 हायड्रोजन. यावेळी दोन्ही आर ग्रुप वेगळे आहेत, इकडे मिथाइल इकडे इथाइल आहे, 2 कार्बनचा 1 कार्बनचा, करेक्ट. सो हा झाला अनसिमेट्रिकल, हा झाला सिमेट्रिकल. सो हा एक फंक्शनल ग्रुप आहे एनहायड्राइड. एक बनवतो स्ट्रक्चर, पहा चेक करून समजतायत का फंक्शनल ग्रुप. पहा आयडेंटिफाय करा फंक्शनल ग्रुप, 2 मिनिट डिवाइड करा तुम्ही. पहा आयडेंटिफाय करून की गिवन कंपाऊंड मध्ये कोणकोणता फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. यू आन्सर. हा वाला कीटोन, C डबल बॉन्ड O, इकडे एक कार्बन, इकडे एक कार्बन, कीटोन. हा वाला कार्बोक्सिलिक ऍसिड, हा वाला फंक्शनल ग्रुप. इट इज ऍसिड हलाइड, आणि जर क्लोरीन प्रेझेंट आहे तर स्पेसिफिकली बोलूयात ऍसिड क्लोराइड. आणि यावाला फंक्शन ग्रुप C डबल बॉन्ड OH2, इट इज प्रायमरी हॅमाइड. आयडेंटिफाय करता आले पाहिजेत. लास्ट लेक्चरला बोललो ऑलरेडी, लिहा 2-3 वेळ लिहा रफ मध्ये, ट्राय करा, येऊन जातील. ठीक आहे, साईड होतो, स्क्रीनशॉट हवेत घ्या. नेक्स्ट फंक्शनल ग्रुपला जाऊयात. नेक्स्ट वन नायट्रोसो, देन पाहूयात अझो फंक्शनल ग्रुप, इमाइन, अमाइन, इस्टर. पहिले इस्टर लिहूयात, इस्टर. नेक्स्ट आहे इस्टर. इस्टर काय असतो? इट इज RC डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O R. आणि पहा वाला पार्ट फिक्स आहे. C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, फिक्स. ठीक. या R ची व्हॅल्यू आयदर हायड्रोजन किंवा एनी कार्बन ग्रुप, पण या R ची व्हॅल्यू ऑलवेज कार्बन ग्रुप, नेव्हर हायड्रोजन. कारण तो जर हायड्रोजन लिहिला तर C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड OH, तो ऍसिड बनेल ना, कार्बोक्सिलिक ऍसिड. C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड OH, हा कधी H नाही लिहायचा आहे, ऑलवेज कार्बन ग्रुप. हा वाला R आयदर हायड्रोजन किंवा कार्बन. एक्झाम्पल लिहूयात. लेट याची व्हॅल्यू लिहिली आपण हायड्रोजन. सो इट इज हायड्रोजन C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, अँड R कार्बनचा ग्रुप आहे. लेट एकच कार्बन आहे, व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी 3 हायड्रोजन. हा वाला बिंदू इस्टर. लेट सेकंड एक्झाम्पल, इथे कार्बन घेऊयात, इकडे कार्बन घेऊयात. सो C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O फिक्स होता. इकडेही कार्बन, इकडेही कार्बन, बॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी 3 हायड्रोजन, बॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी 3 हायड्रोजन. सायक्लिक वाला बनवूयात. हा वाला सायक्लिक बनला. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन कनेक्टेड टू ऑक्सिजन, फिक्स पार्ट ना. C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, फिक्स पार्ट.
It is connected to carbon. It is connected to the carbon. So हा वाला functional group आहे ester. Next one, nitroso. Nitroso छोटे छोटे वाले functional group. Azo एक लिहूयात imine. तो नायट्रोसो. नायट्रोसो आहे R N डबल बॉन्ड O. R ची व्हॅल्यू कार्बन. लेट लिहिला एक कार्बन. व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी 3 हायड्रोजन अँड N डबल बॉन्ड O किंवा N डबल बॉन्ड O मी लिहिले 2 कार्बन. कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2. व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी 3 हायड्रोजन, व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी 2 हायड्रोजन. नायट्रोसो. अजो असतो नायट्रोजन डबल बॉन्ड नायट्रोजन. इकडे कार्बन ग्रुप, इकडे कार्बन ग्रुप. लेट लिहिला मी CH3 नायट्रोजन डबल बॉन्ड नायट्रोजन CH3. अजो ग्रुप आहे बिकॉज नायट्रोजन नायट्रोजन डबल बॉन्ड आहे. ठीक. इमाइन असतो कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन. हा वाला असेल तर इमाइन बोलतात. कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन इमाइन. नायट्रोजन नायट्रोजन डबल बॉन्ड अजो. NO प्रेझेंट असेल तर नायट्रोसो. नायट्रोसो, अजो, इमाइन. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप आहे अमाइन्स. अमाइन्स आहे RNH2. RNH2 हा बोलला जाईल प्रायमरी अमाइन. जर एक हायड्रोजन रिप्लेस झाला बाय अनदर R ग्रुप, दॅट इज दी RNH. 2 हायड्रोजन होते, आपण एकच हायड्रोजन ठेवलेला आहे. एक हायड्रोजन रिप्लेस केला बाय अनदर R ग्रुप, कॉल्ड एज सेकंडरी अमाइन. आणि जो उरलेला आहे हा वाला हायड्रोजन रिप्लेस केला बाय दी अनदर R ग्रुप, सो इट इज कॉल्ड एज टर्शरी अमाइन. हा सिंपल आहे. अमोनिया. अमोनिया काय असतो? NH3. अमोनिया NH3 गॅस. एक हायड्रोजन रिप्लेस बाय एक R ग्रुप, प्रायमरी अमाइन. 2 हायड्रोजन रिप्लेस बाय 2 R ग्रुप, सेकंडरी अमाइन. and all 3 hydrogen replaced by 3 R group, tertiary amine. ठीक. Important point बा, note primary, secondary and tertiary amines are different functional groups. यांना वेगळ्या वेगळ्या functional group मानायचे आहेत. are different functional groups as they have different property. प्रॉपर्टी वेगळी वेगळी आहे, सो फंक्शनल ग्रुप वेगळ्या वेगळ्या म्हणायचे ऍज दे हॅव डिफरंट प्रॉपर्टीज. पण अल्कोहोलचा सेम पॉइंट नाहीये. जर मी अल्कोहोल लिहिला तर प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल हे सेम फंक्शनल ग्रुप आहेत. फंक्शनल ग्रुप नाही बदललेला आहे, सेम फंक्शनल ग्रुप. पण अमाइन्स वेगळ्या वेगळ्या फंक्शनल ग्रुप मानायचे आहेत. जसं फॉर एक्झाम्पल मला प्रायमरीचं एक्झाम्पल हवं होतं. NH2 कनेक्टेड टू 1 कार्बन, व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी 3 नायट्रोजन. सो नायट्रोजन बरोबर एकच कार्बन आहे, सो इट इज प्रायमरी अमाइन. ठीक. सेकंडरी अमाइन, लेट नायट्रोजन, हायड्रोजन, इकडे एक कार्बन, इकडे एक कार्बन. या कार्बनची व्हॅलेन्सी कंप्लीट 3 हायड्रोजन, या कार्बनची व्हॅलेन्सी कंप्लीट 3 हायड्रोजन. नायट्रोजन बरोबर 2 R ग्रुप आहेत. ठीक आहे. नायट्रोजन कनेक्टेड टू दी 2 कार्बन, इट इज दी सेकंडरी अमाइन. अँड लेट नायट्रोजन विथ फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी 3 हायड्रोजन, व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी 3 हायड्रोजन, व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी 3 हायड्रोजन. नायट्रोजन कनेक्टेड टू दी 3 डिफरंट कार्बन, कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, called as tertiary amine. So nitrogen directly connected to only 1 carbon, called as the primary amine. Nitrogen connected to the 2 carbon, called as the secondary amine, and nitrogen connected to the 3 carbon, called as the tertiary amine. ठीक आहे. अमाइन फंक्शन ग्रुप. लेट फॉर एक्झाम्पल बनवतो तुम्ही इकडे. मला सांगा कोणते वाले अमाइन्स आहेत, प्रायमरी, सेकंडरी की टर्शरी? हा, नायट्रोजन कनेक्टेड टू ओनली 1 कार्बन, सो इट इज प्रायमरी अमाइन. सेम हियर. नायट्रोजन कनेक्टेड टू ओनली 1 कार्बन, so it is also primary amine. Nitrogen connected to only 1 carbon, so it is also primary amine. Nitrogen connected to 2 carbon, एक carbon right side, एक carbon left side, so it is secondary amine. Nitrogen connected to 2 carbon, एक carbon right side, एक carbon left side, so it is also secondary amine.
and nitrogen connected to 3 carbon, 1, 2 and 3. So it is tertiary amine. आणि पहा अमाइड वेगळी गोष्ट आहे, अमाइड वेगळी गोष्ट आहे. अमाइड रफ केला ना मी, अमाइड लिहितो इकडे. अमाइड काय प्रेझेंट आहे, नायट्रोजन शेजारी C डबल बॉन्ड O असेल तर हा वाला अमाइड आहे, याला अमाइड बोलला जाईल. देन इकडे R ग्रुप, इकडे R ग्रुप. जर नायट्रोजन शेजारी C डबल बॉन्ड O प्रेझेंट असेल तर तो अमाइड आहे, आणि नायट्रोजन शेजारी C डबल बॉन्ड O नाहीये, जर कार्बोनिल ग्रुप नाहीये हा वाला, डायरेक्टली कार्बन कार्बन्स आहेत, सो बोलला जाईल अमाइन. अमाइन वेगळा आहे, अमाइड वेगळा आहे. C डबल बॉन्ड O असेल तर अमाइड, आणि C डबल बॉन्ड O नाहीये, इकडे कुठे C डबल बॉन्ड O आहे, नाहीये, सो आहे अमाइन्स. नेक्स्ट वन, अजून काही 2-3 मेमोराइज करा. एक फिनॉल मेमोराइज करा. फिनॉल काय असतो, फिनॉल सिंपली बेन्झीन रिंग वर OH लिहिला तर बोललं जाईल फिनॉल. हे बेन्झीन रिंग आहे, अल्टरनेट पाय बॉन्ड connected to the OH, called as the phenol. Naphthol. Naphthol, 2 रिंग बनवा 6 मेंबर, शेजारी शेजारी, alternate pi bond, alternate pi bond. This is the naphthol. स्पेसिफिकली बोललो अल्फा नॅफ्थॉल. ठीक आहे, हा नॅफ्थॉल आहे. जर हाच वाला OH मी इथे लिहिला, आता पहा इथून हा पहिला कार्बन येतो ना, सो अल्फा, आणि दुसरा वाला कार्बन आहे बीटा, सो अल्फा नॅफ्थॉल आहे. आणि जर हा OH मी इथे घेतला तर बोलला जाईल फक्त बीटा नॅफ्थॉल. ठीक आहे, सो नॅफ्थॉल आहे. ॲनिलीन, जर बेन्झीन रिंगला दिलात NH2 तर तो बोलला जाईल ॲनिलीन. बेन्झीन रिंग कनेक्टेड टू दी NH2, कॉल्ड ॲज दी ॲनिलीन. ठीक आहे, बेन्झीन रिंग टू OH फिनॉल अँड बेन्झीन टू NH2 ॲनिलीन. अँड लास्ट वन पाहूया त्या सिरीज मध्ये, अल्काइल हॅलाइड. बाकी कोणता फंक्शनल ग्रुप जर राहिला असेल तर तो चॅप्टर मध्ये जसं आपण पुढे जाईल तसं कुठे ना कुठे येत राहील. आय थिंक जेवढे होते मी कव्हर तर केलेले आहेत सर्व. जरी कोणता राहिला असेल तरी तो जसे चॅप्टर पुढे चालतील तसा येऊन जाईल. अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइड इज द RX. व्हॉट इज द X? X इज द हॅलोजन. इट मे बी फ्लोरीन, मे बी क्लोरीन, मे बी ब्रोमीन, मे बी आयोडीन, अँड R इज द कार्बन ग्रुप. सो 1 कार्बन ग्रुप कनेक्टेड टू द क्लोरीन. वैलेंसी कंप्लीट करायची आहे, 3 हाइड्रोजन, मिथाइल क्लोराइड. ठीक, लेट कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2 कनेक्टेड टू दी ब्रोमीन. वैलेंसी कंप्लीट हवी, इकडे 3 हाइड्रोजन, मिडल कार्बनला 2 हाइड्रोजन. इट इज दी इथाइल ब्रोमाइड किंवा ही चेन होती, आणि या चेन मध्ये लेट इथे जोडला मी आयोडीन, इथे जोडला मी क्लोरीन. इट इज दी अल्काइल हॅलाइड. ठीक आहे, सो फंक्शनल ग्रुप मध्ये एवढा पार्ट आपण कव्हर करणार होतो. 2 वेळ, 3 वेळ, 4 वेळ, थोडे रिपीट 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 लिहा, रफ मध्ये लिहा, रिपीट रिपीट रिपीट, मेमोराइज झाले पाहिजेत, फिट झाले पाहिजेत फंक्शनल ग्रुप. मी साइड होतो, स्क्रीनशॉट घ्या, एक एक्झाम्पल बनवतो, आणि देन आपण जाऊया नेक्स्ट पार्ट वर. डिग्री ऑफ अल्कोहोल. अमाइन डिग्री तर लिहिली आहे समज ऑलरेडी. प्रायमरी अमाइन काय असतो, सेकंडरी काय असतो, टर्शरी काय असतो. ठीक आहे, अल्कोहोलची डिग्री लिहूयात अँड अल्काइल हॅलाइडची डिग्री लिहूयात. ठीक आहे, एक्झाम्पल बनवतो. का येतोय काम सर, वेट करतो मी 2 मिनिट. डन, न्यू आन्सर. हा वाला आहे एनहाइड्राइड. बरोबर ना, C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O मध्ये सापडलेला ऑक्सिजन, इकडे कार्बन, इकडे कार्बन. देन हा वाला फंक्शनल ग्रुप, इट इज C डबल बॉन्ड O, साइडला नायट्रोजन. काय बोललो तुम्ही, जर नायट्रोजन शेजारी C डबल बॉन्ड असेल तर कॉल्ड एज दी अमाइड, नॉट दी अमाइन. ठीक, नेक्स्ट वन, इट इज द कार्बोक्सिलिक ऍसिड. C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड OH. आणि हा वाला पार्ट, C डबल बॉन्ड O कनेक्टेड टू साइड ऑक्सिजन अँड देन कनेक्टेड टू कार्बन. दिस इज द इस्टर. येतात तर वेल अँड गुड, नसेल तर एकदा प्रॅक्टिस रफ नोटबुक मध्ये. ठीक, एक्झाम्पल घेईल मी नेक्स्ट लेक्चरला. ठीक, त्यातून एक्झाम्पल घेईल. इथे फंक्शनल ग्रुप फक्त आयडेंटिफाय करायचे असतील. ठीक आहे, 2 छोटे छोटे पार्ट आहेत, कव्हर करूयात. फर्स्ट वन, डिग्री ऑफ अल्कोहोल. की अल्कोहोल प्रायमरी आहे, सेकंडरी आहे की टर्शरी, कसं समजणार आहे. डिग्री ऑफ अल्कोहोल. डिग्री ऑफ अल्कोहोल is the degree of carbon directly connected
टू OH ग्रुप. OH ग्रुप ज्या कार्बनला कनेक्टेड आहे त्या कार्बनची डिग्री असेल अल्कोहोलची डिग्री. ठीक. एक्झाम्पल, बाय एक्झाम्पल OH ज्या कार्बनला कनेक्टेड आहे, काय हवाला कार्बन प्रायमरी आहे. मग जर हवाला कार्बन प्रायमरी आहे तर हवाला अल्कोहोल ही प्रायमरी आहे, प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे एक्झॅक्टली काय पाहायचंय की OH ज्या कार्बनला कनेक्टेड आहे त्या कार्बनची डिग्री पाहिजे. त्या कार्बनची डिग्री जी असेल तीच डिग्री अल्कोहोलची डिग्री बोलली जाईल. डिग्री ऑफ अल्कोहोल इज द डिग्री ऑफ कार्बन डायरेक्टली कनेक्टेड टू दी OH ग्रुप. ठीक आहे. नेक्स्ट वन एक्झाम्पल, हा लिहिला मी OH ज्या कार्बनला कनेक्टेड आहे तो वाला कार्बन सेकंडरी कार्बन आहे, सो इट इज सेकंडरी अल्कोहोल. ठीक. नेक्स्ट वन, OH ज्या कार्बनला कनेक्टेड तो वाला कार्बन टर्शरी कार्बन, सो इट इज टर्शरी अल्कोहोल. सो OH ज्या कार्बनला कनेक्टेड आहे त्या कार्बनची डिग्री पहा, त्या कार्बनची डिग्री बोलली जाईल डिग्री ऑफ अल्कोहोल. सेम टू सेम डिग्री ऑफ अल्काइल हॅलाइड, सेम टू सेम डिग्री ऑफ अल्काइल हॅलाइड. कॉपी पेस्ट कन्सेप्ट. डिग्री ऑफ अल्काइल हॅलाइड, डिग्री ऑफ अल्काइल हॅलाइड is the degree of carbon, is the degree of carbon directly connected to halogen. जो कार्बन हॅलोजनला डायरेक्टली कनेक्टेड आहे तो वाला कार्बन पाहायचा आहे. ठीक. लेट फॉर एक्झाम्पल Cl या कार्बनला कनेक्टेड आहे, आवाला कार्बन प्रायमरी आहे, सो इट इज प्रायमरी अल्काइल हॅलाइड. नेक्स्ट वन, वाला एक्झाम्पल आहे त्याला तुम्ही फ्लोरीन ज्या कार्बनला कनेक्टेड आहे तो वाला कार्बन सेकंडरी आहे, सो इट इज द सेकंडरी अल्काइल हॅलाइड. नेक्स्ट वन, ब्रोमीन ज्या कार्बनला कनेक्टेड आहे तो वाला कार्बन टर्शरी आहे, सो इट इज द टर्शरी अल्काइल हॅलाइड. सो अल्कोहोल असेल किंवा अल्काइल हॅलाइड असेल दोघांमध्ये चेक करतात डिग्री ऑफ कार्बन. जी डिग्री ऑफ कार्बन आहे तीच डिग्री ऑफ अल्कोहोल किंवा अल्काइल हॅलाइड आहे. फक्त अमाइन मध्ये सेम स्टोरी नाहीये, अमाइन स्टोरी डिफरंट आहे. डिग्री ऑफ अमाइन हा टॉपिक पाहिला आपण थोड्या वेळापूर्वी, फक्त लिहितो. डिग्री ऑफ अमाइन, इफ ओनली वन कार्बन इज डायरेक्टली अटॅच्ड विथ नायट्रोजन, is directly attached with nitrogen, then called primary amine. Similarly, if two carbon is directly attached with nitrogen, called as secondary amine, and if three carbon is directly attached with nitrogen, called as tertiary amine. किती कार्बन अटॅच आहेत हे पाहिजेत, कार्बनची डिग्री नाही पाहिजे. NH2 तेच एक्झाम्पल रिपीट लिहिल्या. NH हा एक्झाम्पल विथ नायट्रोजन, फक्त इकडे कार्बन कनेक्टेड आहे, सो इट इज प्रायमरी अमाइन. विथ नायट्रोजन डायरेक्टली कनेक्टेड कार्बन एकच आहे, सो इट इज ऑल्सो प्रायमरी अमाइन. विथ नायट्रोजन डायरेक्टली कनेक्ट कार्बन स्टील एकच आहे, सो इट इज ऑल्सो प्रायमरी अमाइन. विथ नायट्रोजन डायरेक्टली कनेक्टेड कार्बन दोन आहेत, राईट साइड लेफ्ट साइड, जर दोन असतील सेकंडरी अमाइन. विथ नायट्रोजन डायरेक्टली कनेक्टेड कार्बन तीन प्रेझेंट, सो इट इज टर्शरी अमाइन. ठीक आहे. सो डिग्री ऑफ अमाइन वेगळी स्टोरी आहे, डिग्री ऑफ अल्काइल हॅलाइड अँड अल्कोहोल हे दोन्ही सेम आहेत. ठीक. दॅट्स इट. आजचा वाला पार्ट एवढाच होता. आय होप समजलं असेल. थँक्यू.